भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, प्रबुद्ध भारत बुद्ध विहार येथे 7 सप्टेंबर 2025 रविवार रोजी प्रवचन मालिकेचे 12वे पुष्प गुंफण्यासाठी राहुल इंगळे गुरुजी उपस्थित होते। विषय होता पराभव सुप्त पराभवाची कारणे व उपयोग या विषयावर प्रवचन झाले। या प्रसंगी उपस्थित सोमाजी खैरनार गुरुजी, प्रवचन मालिकेचे अध्यक्ष रामकृष्ण ब्राह्मणे, धम्म प्रचार समितीचे खजिनदार केदार, विहाराचे अध्यक्ष लोटन बिराडे, सरचिटणीस संजय खरे, संस्कार उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे, पर्यटन सचिव किरण ढंबे, संघटक वाल्मिक निकम, आदरचंद्रकांत मोरे, आबा निकम, दशरथ बाविस्कर, राज खैरनार, राहुल चव्हाण, अलकताई ब्राह्मणे, मीनाताई खरे, सोनालीताई तंबे, नंदाताई बिराडे, गौतमीताई मोरे तसेच बागुल मावशी, अर्णव हिरे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी व उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांचे आभार प्रबुद्ध भारत बुद्ध विहाराचे अध्यक्ष आद लोटन बिराडे यांनी मानले। परंतु हा लबाड व्यक्ती हे व्यवहारामध्ये इतके खोटे बोलतात, एवढे खोटे बोलतात आणि शेवटी मारातुरीवर हाणामारीवर सुद्धा येतात। असे लबाड लोक आहेत। पण ते ब्राह्मण असेल, श्रमण असेल, चांगल्या लोकांना सुद्धा ठगवतात। हे लोक कोणाला सोडत नाही। मग अशा व्यक्तीचा मानवी जीवनामध्ये पराभव होतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे। म्हणून आपण जीवन जगत असताना आपला व्यवहार हा चांगला असला पाहिजे। ब्राह्मण असेल, श्रमण असेल, चांगला पुरुष असेल, मित्र असेल, कोणी असेल, आपला नातेवाईक असेल, अशा बरोबर व्यवहार करताना आपण स्वच्छ राहायला पाहिजे, निर्मळ। तर आपल्याला त्याच्यातून चांगला लाभ होतो आणि आपल्याला एक आदर्श व्यक्तिमत्व आपण त्या ठिकाणी निर्माण करून इतरांना सुद्धा आपल्याला आदर्श त्यांना घेण्यास भाग पाडतो की बाबा त्या माणसाचा व्यवहार बरोबर आहे। जर कोणी एखादा व्यक्ती त्याच्याकडे गेली की बाबा अमुक व्यक्ती आमच्याकडे, तिसरा व्यक्ती काय म्हणतो, त्यांचा व्यवहार एकदम क्लिअर, त्यांना पैसे देऊ टाका, नो प्रॉब्लेम, एकदम चांगला व्यवहार, माणसाचं पुन्हा काम होत नाही। आता पराभवाचं आपण 5वं कारण आता जाणून घेतलेलं आलं।